Hello student, today I teach you science subject for 6th standard. Now let us chapter 2nd. Name is the living world. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान विषयातील इयत्ता 6वी वर्गातील विज्ञान विषयातील दुसरा घटक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सजीव सृष्टी. Now there are two things on the earth. The first is living things and the second is non-living things. पृथ्वी तलावर साधारणतः दोन प्रकारच्या वस्तू आपण गृहीत धरतो, एक सजीव, दुसरी निर्जीव. Now living thing there are many characteristics and does not have living things of the non-living things. कॅरेक्टर्स ऑफ नॉन-लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आणि निर्जीव यामध्ये फरक मुख्यतः आपण त्यांच्या लक्षणावरून किंवा त्यांच्या वैशिष्ट्यावरून आपण पाडत असतो. सजीवांना काही विशिष्ट आपण अशी लक्षणे दिलेली आहेत जी निर्जीवामध्ये नसतात. देर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. आपल्या सभोवती अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आहेत. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. आणि मग त्यांच्यामध्ये साम्यता आणि विविधता असते, म्हणजे सारखेपणा आणि वेगळेपणा हा आपल्याला सहज दिसून येतो. नाउ वी कॅन सी सम कॅरेक्टरिस्टिक्स इन दिस टॉपिक बिकॉज यू हॅव लर्न ऑलरेडी इन प्रिवियस स्टँडर्ड सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. यावर्षी आपण सजीवातील काही आणखी लक्षणे पाहणार आहोत आणि गेल्या वर्षी तुम्ही त्यामध्ये काही लक्षणे पाहिलेली आहेत. नाउ वी लेट अस स्टडी ऑन सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, सजीवांची लक्षणे. नाउ देर आर वी have learned about seven characteristics of living thing in this topic. So the first is growth. Growth means what? Second is respiration. Third is excretion. Fourth is reproduction. Fifth is responsiveness to stimuli. Sixth is definite lifespan. And the seventh is cellular structure. Now we have learned about 7 characteristics of living things in this topic. तर या पाठामध्ये आपण साधारणतः एकूण 7 सजीवांची लक्षणे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे ग्रोथ मीन्स वाढ. सेकंड रेस्पिरेशन मीन्स श्वसन. थर्ड एक्सक्रीशन मीन्स उत्सर्जन. फोर्थ इज रिप्रोडक्शन मीन्स प्रजनन. फिफ्थ इज रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई मीन्स चेतना क्षमता. सिक्स्थ इज डेफिनेट लाईफ स्पॅन निश्चित असं जीवन कालावधी. अँड सेवन्थ इज सेल्युलर स्ट्रक्चर मीन्स पेशीमय रचना. तर अशा प्रकारचे एकूण 7 लक्षणांचा अभ्यास आपण या थोडक्यामध्ये या पाठात आपण पडणार आहोत. नाउ द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज ग्रोथ. तर पहिला आपण लक्षण पाहतो वाढ. व्हॉट इज मीन बाय ग्रोथ? and irreversible changes that occurs in the living things is called growth. वाढ म्हणजे काय? तर सजीवात होणारा अपरिवर्तनीय बदल. सजीवात होणारा अपरिवर्तनीय बदल आपण वाढ असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल अ बेबी ग्रोज अप टू बिकम ॲडल्ट. आपण पाहतो की लहान मुलाचं कालांतराने मोठ्या मानवामध्ये प्रौढ अवस्थेमध्ये किंवा मोठ्या मानवामध्ये रूपांतर दिसतं. लहान रोपट्याचं मोठं झाड झालेलं आपण पाहत असतो. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द ग्रोथ. यालाच वाढ असे म्हणतात. ओके. नाउ द नेक्स्ट इज नाउ वी लर्न अबाउट सम इन्फॉर्मेशन अबाउट द ग्रोथ. आपण थोडीशी आता वाढीबद्दलची माहिती आपण पाहूया. द फर्स्ट इज ग्रोथ इज a special characteristic of living things. वाढ हे सजीवांचे एक विशेष असं लक्षण आहे. द सेकंड इज द ग्रोथ इज an irreversible change. And growth is irreversible change means वाढ ही अपरिवर्तनीय आहे.
concept of growth is an irreversible change. Next is growth refers to increase in height, mass and volume. म्हणजे साधारणतः आपली जी वाढ होते ती त्या सजीवाच्या उंचीमध्ये, वजनात किंवा आकारामध्ये वाढ होत असते. Humans required the period of the growth is 18 to 21st year. साधारणतः मानवाची वाढ ही 18 ते 21 वर्षापर्यंत होत असते. Now that is the concept of the growth. Now the next concept is respiration, means शोषण. Respiration means शोषण. Now what is meant by respiration? The biochemical process in which the cells obtain energy by combining oxygen and glucose. The biochemical process in which the cells obtain energy by combining oxygen and glucose means शोषण म्हणजे काय तर ऑक्सिजन आणि ग्लुकोजची मदत घेऊन आपल्या शरीरातील पेशी या ठिकाणी शरीरामध्ये ऊर्जा तयार करतात अँड देन रिझल्टिंग इन द रिलीज ऑफ CO2 अँड H2 इज कॉल्ड द रेस्पिरेशन. आणि या ही प्रोसेस होत असताना किंवा ही प्रक्रिया होत असताना कार्बन डायऑक्साइड CO2 कार्बन डायऑक्साइड अँड H2 मीन्स पाणी, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी रिलीज केला जातो म्हणजेच बाहेर सोडला जातो. या प्रक्रियेला शोषण म्हणतात. म्हणजेच शरीरातील पेशी ऑक्सिजन आणि ग्लुकोजच्या सहाय्याने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार करत असतात आणि ही प्रक्रिया होत असताना आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साइड, पाणी किंवा इतर काही घटक तयार होतात जे आपल्याला त्या प्रोसेसमध्ये बाहेर टाकावे लागतात. या प्रक्रियेला शोषण म्हणतात. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ respiration. The next is information about the respiration. Now respiration is the special characteristics of living things. श्वसन ही सजीवांचे विशेष असे काय एक लक्षण आहे. Now the second is any living things cannot live without respiration. कोणताही सजीव हा श्वसनाशिवाय जगू शकत नाही. In this process, now the most useful gas is oxygen. ही प्रोसेस श्वसनाची प्रक्रिया होत असताना ऑक्सिजन हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. Now the third is respiration is a very important for all living things in the world. जगातील सर्व सजीवांसाठी श्वसन ही क्रिया अतिशय महत्त्वाची असते. Now the next concept is the excretion. Now what is excretion means उत्सर्जन. Now what is meant by excretion? Excretion is a process by which metabolic waste is eliminated from an organism is called excretion. उत्सर्जन म्हणजे काय तर शरीरामध्ये पचनाची प्रक्रिया होत असताना त्यामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये जमा होतात ते टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. That is the concept of excretion, a process by which metabolic waste is eliminated from the organism. It is called excretion. Okay. Now the next concept is information about the. Now we see some information about the excretion. मग उत्सर्जनाबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. Now that is also excretion is an important characteristics of living things. हे देखील सजीवांचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. Now in this process throughout some waste products like urea, NaCl, calcium chloride, extra water and carbon dioxide. या प्रक्रियेमध्ये आपण उत्सर्जन प्रक्रियेमध्ये आपण कार्बन डायऑक्साइड असेल, युरिया असेल, सोडियम क्लोराईड असेल, पाणी असेल असे पदार्थ आपण शरीरातून बाहेर टाकत असतो. दिस प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. ही प्रक्रिया अतिशय सर्व सजीवांसाठी ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. ओके. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज रिप्रोडक्शन मीन्स प्रजनन. नाउ व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन? द प्रोसेस बाय which an organism produces its offspring is called respiration.
प्रजनन म्हणजे काय तर सजीव अशी जैविक प्रक्रिया ज्या प्रक्रियेमध्ये सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतो या प्रक्रियेला प्रजनन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल नाव when we sow wheat crops when we sow wheat seeds in the ground now we get some wheat crops. म्हणजे शेतामध्ये आपण जमिनीमध्ये गव्हाची पेरणी करतो, गव्हाच्या बियांची लागवड करतो आणि मग कालांतराने त्या गव्हाच्या बियांपासून गव्हाचीच या ठिकाणी रोपे निर्माण होतात. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजे सजीव स्वतःसारखाच मानव असेल मानवाला तयार करेल, एखादा प्राणी असेल स्वतःसारखा प्राणी तयार करेल, एखादी वनस्पती असेल स्वतःसारखीच वनस्पती तयार करते. ही प्रक्रिया म्हणजेच प्रजनन. नाव वी सी इन्फॉर्मेशन अबाउट द reproduction. प्रजनन संबंधी माहिती. नाउ इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. हे देखील सजीवांचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. नाउ ऑल लिव्हिंग थिंग्स आर प्रोड्यूस्ड बाय प्रोसेस ऑफ द रिप्रोडक्शन. म्हणजे पृथ्वी तलावर जे काही सर्व सजीव आहेत ते प्रजननातूनच निर्माण होतात. नाउ दिस प्रोसेस इज व्हेरी युजफुल फॉर द ऑल लिव्हिंग थिंग्स. नाउ इन दिस प्रोसेस it is the fundamental process for the all living things. ही एक सजीवामध्ये एक प्राथमिक आणि एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. देर आर टू टाइप्स ऑफ दी रिप्रोडक्शन. प्रजननाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन असे दोन या ठिकाणी मुख्यतः प्रजननाचे दोन प्रकार. देर आर टू टाइप्स ऑफ दी रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. नाउ this process is a biological process. ही एक जैविक प्रक्रिया आहे जी प्रत्येक या ठिकाणी सजीवामध्ये मुख्यतः आढळते. त्याशिवाय या ठिकाणी सजीव स्वतःसारखा जीव निर्माण करू शकत नाही. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द रिप्रोडक्शन. याला या ठिकाणी प्रजनन असं म्हणतात. ओके. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई. मीन्स चेतना क्षमता. व्हॉट इज मीन बाय रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई? मीन्स द मूवमेंट और द चेंज टेकिंग प्लेस इन लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई. चेतना क्षमता म्हणजे काय तर सजीवामध्ये होणारी हालचाल किंवा सजीवामध्ये एखादी घटना घडल्यानंतर मिळणारा प्रतिसाद किंवा सजीवात होणारे बदल म्हणजेच चेतना क्षमता होय. फॉर एक्झाम्पल व्हेन वी टच द मिमोसा प्लांट नाउ दॅट रिझल्टिंग द प्लांट फ्लाइंग. जेव्हा आपण एखाद्या लाजळ वनस्पतीला स्पर्श करतो तेव्हा ती वनस्पती ताबडतोब तिची पानं काय होतात, त्या वनस्पतीचे लाजळूची वनस्पती असते तिची पानं स्पर्श केल्यानंतर ताबडतोब मिटतात. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई. याला चेतना क्षमता असे म्हणतात. ओके. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग इज अ डेफिनेट लाईफ स्पॅन. म्हणजे सजीवांचा जीवन किंवा जगण्याचा जो कालावधी असतो तो अगदी निश्चित असतो. ओके. नाउ व्हॉट इज मीन बाय द डेफिनेट लाईफ स्पॅन? द फिक्स्ड पिरियड ऑफ द ऑर्गॅनिझम्स दॅट ऑन द अर्थ. इट इज कॉल्ड द डेफिनेट लाईफ स्पॅन. जीवन निश्चित असं जीवन सजीवांचं निश्चित असं जीवन कालावधी म्हणजे काय तर पृथ्वी तलावर जे सजीव आहे ते आपल्या जीवन जगत असताना ते जन्मतात म्हणजे कालांतराने ते मरणार आहेत म्हणजे त्यांचा जगण्याचा कालावधी ठरलेला आहे. ओके. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ डेफिनेट लाईफ स्पॅन. ओके. नाउ फॉर एक्झाम्पल नाउ वी सी सम एक्झाम्पल फॉर द डेफिनेट लाईफ स्पॅन. द फर्स्ट इज नाउ द लाईफ स्पॅन ऑफ द डॉग इज 12 to 18 years. The lifespan of the all living things and all living things are different from all others. म्हणजे सजीवातील जे काही जगण्याचा कालावधी असतो तो कसा असतो एकमेकांपासून वेगळा असतो. Now we see some example. First is the lifespan of the dog is 12 to 18 years. The lifespan of ostrich is 15 years. The lifespan of turtle is more than
7 to 80 ॲव्हरेज 7 to 80 इयर्स. म्हणजेच प्रत्येक सजीवांचा जगण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, मात्र तो कसा असतो, वेगवेगळा असतो. उदाहरणामध्ये कुत्रा प्राणी घेतला तर तो साधारणतः 12 ते 18 वर्ष जगतो. त्यानंतर शाहमृग प्राणी घेतला तर तो 50 वर्ष जगतो. कासवासारखा प्राणी घेतला आपण तर तो 100 पेक्षा जास्त वर्ष जगतो, आणि सर्वात जास्त जगतो. आणि मानवाचं उदाहरण घेतला तर साधारणतः तो 70 ते 80 वर्ष सरासरी तो जगतो. याच्यावरून हे लक्षात येतं की प्रत्येक सजीवांचा जीवनकाल हा कसा असतो, वेगळा असतो. ओके नाव. तर अशा पद्धतीने आपण आज सजीवांची मुख्यतः या ठिकाणी आतापर्यंत 6 लक्षणे पाहिलेली आहेत. ओके नाव स्टे ऑन टू कंटिन्यू.